भारजा नदीतील चुकीच्या पद्धतीने गाळ उपसा करून शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा. सविस्तर वृत्त. मंडणगड तालुका येथील भारजा नदीवरील कोट्यवधी रुपयांच्या गाळ उपसा कामावर आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. परिसरातील नागरिकांमध्ये याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. अनेक वर्षापासून नदीतील गाळ न काढल्यामुळे पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होत होती. याच पार्श्वभूमीवर शासनानं मोठा निधी मंजूर करून यावर्षी गाळ उपसण्याचं काम हाती घेतलं. मात्र प्रत्यक्षात काम करताना नियमांचं उल्लंघन, मनमानी पद्धतीनं खोदकाम आणि निकृष्ट दर्जाचं काम झाल्याचं चित्र समोर येत आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार नदीपात्रातून काढण्यात आलेला गाळ, माती आणि दगड हे नियमानुसार दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी हलवणं अत्यावश्यक असताना तो मोठ्या प्रमाणावर नदी किनारीच टाकण्यात येत असल्याचं चित्र दिसून येत आहे. अनेक ठिकाणी तर या गाळाचे मोठे पठार तयार झाले असून पावसाळ्यात नदीला येणाऱ्या प्रचंड प्रवाहामुळे हा गाळ पुन्हा नदीपात्रात वाहून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे भविष्यात नदीचा प्रवाहाला अडथळा निर्माण होऊन पूरस्थिती सदृश गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. मंडणगड तालुक्यातील भारजा नदीवरील गाळ उपसावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून याकडे शासनानं आणि प्रशासनानं तातडीनं लक्ष देऊन हा कोट्यावधींचा होणारा चुराडा थांबवावा आणि येणाऱ्या पावसाळ्यातील पूरस्थितीजन्य परिस्थितीवर नियंत्रण राखावं अशी मागणी नागरिकांमधून जोर धरीत आहे. भारजा नदीवरील गाळ उपशावर प्रश्नचिन्ह. विशेष प्रतिनिधीसह दैनिक सूर्योदय, मंडणगड.